नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। भक्त्या माम भिजानाति यावान्यश्चास्मि तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम। आणि शरीर स्वभावशे काही एक करू जरी बैसे तरी मीची तो तेने मिशे भेटे तया। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या कलशाध्यायाचा आपण विचार करत आहोत। या प्रस्तुत श्लोकामध्ये भगवान म्हणतात, क्रमयोगाचा आचरण करून ज्या भक्ताला माझी पराभक्ती किंवा स्वरूपस्थिती प्राप्त झाली, त्या स्वरूपस्थितीने जेवढा मी आहे अर्थात विभू स्वरूपाने व्यापक रूपाने आहे तसा तो मला यथार्थपणाने जाणतो। आणि तत्वतः मला जाणल्यानंतर त्याच्या शरीराची काही स्थिती प्रारब्ध प्राप्त जशा प्रकारची आहे तशीच राहते। शरीरामध्ये काही बदल होत नाही। परमार्थामध्ये बदल होतो तो मानसिक अवस्थेमध्ये, परमार्थामध्ये बदल होतो चित्तामध्ये, परमार्थामध्ये बदल होतो बुद्धीमध्ये। म्हणून तो तुकोबारा म्हणतात ना, देहाचा पालट बुद्धीचा पालट धरा रे काही। कारण बदल त्यामध्ये होत असतो। देहामध्ये जसा प्रारब्धाचा भाग राहील तसाच तो प्रकारचा राहील। आणि अंतरात बदल झाला तर सगळ्या प्रकारची परमार्थिक साधना सफल होईल। देहामध्ये जर बदल करत असेल तर तो दांभिक स्वरूपाचा आहे, आणि जर बुद्धी चित्तामध्ये बदल होत असेल तर तो यथार्थ बदल आहे। परमार्थ देहाकरता उपयोगाचा नाही, देह नाशिवंत आहे। परमार्थ आत्मस्वरूपाकरताही नाही, तो असंग स्वरूपाचा आहे। परमार्थ नेमकं कोणाकरता? देहाच्या मध्ये अनात्मस्वरूपामध्ये राहणारं जे चित्त आहे त्यामध्ये बदल झाला म्हणून तर मन हे राम झाले, मन हे राम झाले। सगळ्या अवस्था सगळ्या भूमिका या अंतःकरणालाच प्राप्त होतात। आणि अंतःकरणाच्या कोणत्याही भूमिकेचा आत्मस्वरूपाशी संबंधही लागत नाही। जर लागला तर कदाचित अभिमान प्रगट होईल, तोही आपल्याला बाकीच्या पूर्ण रूपाला प्राप्त करून देणारा नाही। म्हणून परमात्म स्वरूपाला जरी त्या महापुरुषाने जाणलं तर त्याचा देह काही लगेच पडत नाही। प्रारब्ध शेषाची तो वाट पाहतो। ज्याप्रमाणे ज्ञानोबाराय म्हणतात की एखादी नवीनच लग्न झालेली स्त्री असते ना, व उपवर झालेली कन्या दिवाळीचा सण आला की ते आपल्याला माहेरावरून मूळ येईल याची वाट पाहत असते। आणि जो मूळ घेऊन येतो त्याला मूळ हारी असं म्हणतात। आता एवढा शब्द कठीण काही आपल्याला येत नाही, त्यामुळे आपण त्या मूळ हारी शब्दाचा मोरहाळी असा सोयीस्कर अर्थ केलेला आहे। पण ज्ञानेश्वरीमध्ये मात्र मूळ हारी शब्द आलाय बरं। ते पुढेला मूळ हारी होई, वर्तते वर्षे जाये ते पुढेला मूळ हारी होई। जैसा दिवस की जात आहे हे चोजवेना, असा 15व्या अध्यायामध्ये शब्द आलेलाच आहे। मग ज्याप्रमाणे ती नूतन विवाह झालेली उपवर कन्या सासूरवाशीन आहे, ती आपल्या माहेराची वाट पाहते, तसा हा महात्मा देह कधी आपला निघून जाईल आणि परमात्मा स्वरूपाशी मी एकरूप होईल याची तो वाट पाहत असतो बरं। आणि वाट पाहण्याच्या अवस्थेमध्ये त्याला जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते। ते मरणा ऐलीच कडे मज मिळवून गेले पुढे, मग मरणी आणिकीकडे जातील केवे। जिवंत असताना जे परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाले, देह पातानंतर ते कुठं जातील? कुठेच जाणार नाही। म्हणून तर अशा महापुरुषाचे प्राण लोकांतराला जात नाही। न तस्य प्राणा उत्करा म्हणते अत्रयेव समवलीयन्ते। त्याचे प्राण याच ठिकाणी परब्रह्म स्वरूपामध्ये विलीन होऊन जातात। म्हणून अशा महापुरुषाचं प्राणोत्क्रमण जरी झालं तर ते फक्त एकदा होतं, भविष्यकाळामध्ये पुन्हा जन्म येत नाही। नस पुनरावर्तते नस पुनरावर्तते। तुका म्हणे एका मरणेची सरे पैगा जो या परी। मरणे मृत्यू मारी किंवा जन्मेची जन्म निवारी, मरणे मृत्यू मारी आपण उरी। किती सोपी होई बरं। आपल्याला सगळं फार मोठं शिकलं ना, आता मग असं वाटतं की आपण काहीतरी पराक्रम केला आहे।
संतांनी मात्र सगळे सिद्धांत, सगळे प्रमेय अगदी सहज आपल्या प्राकृत भाषेमध्ये शब्दामध्ये गुंफून ठेवले आहे. पण बऱ्याचदा जे आपल्याला सहज प्राप्त होतं ना त्याची किंमत नाही कळत बघा. फार अनायासे कष्ट करून जर मिळालं तर मग मनुष्याला वाटतं मग एक साधी गोष्ट आहे का, मी दिवस रात्र याकरता प्रयत्न केले, काबाड कष्ट केले, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस. कोणी शब्द आणला काय माहिती हा दिवसाची रात्र कशाला करायची, रात्रीचा दिवस कशाला करायचा. भगवंताने अगोदर दिवसाचा दिवस ठेवलेलाच आहे, रात्रीची रात्र ठेव. माणसाने बदल केला की त्याचं आरोग्य नष्ट होतं. त्याचं म्हणणं असं आहे दिवसाची रात्र म्हणजे दिवसा झोपणं, रात्रीचा दिवस म्हणजे रात्र जागणं, एवढंच फरक आहे की नाही. आणि त्या आरोग्याला हानिकारक. असं फार कष्ट करून मिळाले की त्याला असं वाटतं आपण काहीतरी पुरुषार्थ प्राप्त करून घेतला आहे. जन्मे निवारी मरणे मृत्यू मारी आपण उरे. आपण शिल्लक राहतो बघा. जन्माने हा त्याचा एक जन्म आगामी सगळ्या जन्माला नष्ट करणारा, आणि त्याला प्राप्त झालेलं हे मरण भविष्य काळामध्ये सगळ्या येणाऱ्या मृत्यूला मारणारा आहे. मग आता मेल्यानंतर तो नाही का उरत, स्वरूपाने उरतो ना. पैगा जो या परी जन्मेची जन्मनिवारी मरणे मृत्यू मारी आपण उरे. परब्रह्म रूपाने तो अवशिष्ट राहतो, त्याला विदेहमुक्ती असं म्हणतात. आणि अगोदर परब्रह्म स्वरूपाचा निश्चय त्याला जीवनमुक्त अवस्था असं म्हणतात. मग या जीवनमुक्त अवस्थेमध्ये अशा महापुरुषाने तो काही जरी बोलला तर देवाचं स्तवन आहे बघा. त्याने काही जरी पाहिलं तर भगवत दर्शन आहे. तो कोणत्याही देशामध्ये जरी चालला की ती त्याची यात्राच आहे. यात्रेचे सगळे फल त्याला काल आपण पाहिले कसे प्राप्त होता. सर्व मी झाले पणे ठेले तया येणे जाणे, तेच गा यात्रा करणे अद्वया मज. संपूर्ण मीच झालो आहे. इदम सर्वम यत अयम आत्मा. तो ज्या ज्या दृश्याला पाहतो ते तो नाथमारांचं प्रमाण फार गोड आहे बघा. जे जे दृष्टी दिसे ते ते हरे रूप, पूजा ध्यान जप त्यासे नाही. हे सगळे जे अभंगाचं चरण आहे की नाही ते सगळे या ओव्यामधून स्पष्ट होत आहे बघा. जो कोणत्याही पदार्थाला पाहत असताना दृश्य पदार्थाला बाजूला सारून दृश्याचं अधिष्ठान असणारं परमात्मा स्वरूपाला जाणतो, आता त्याला पूजा ध्यान जप करण्याची गरज नाही. का बरं? तो कर्म करत असेल तर ती पूजा आहे, तो मनात चिंतन करत असेल तर ध्यान आहे, तो शब्दाने जरी बोलला तर परमात्म्याचा जप आहे. म्हणून त्याला वेगळा जप करण्याची गरज नाही. त्याची ती सहज अवस्था आहे. या अर्थाने तो अर्थ घ्यायचा. नाहीतर ज्याला दृष्टीला हरी दिसतो तो पूजा करत नाही, मग काय करतो, देवाला तसंच ठेवतो का, असा अर्थ नाही घ्यायचा त्याचा. तो जेही काही करील ती त्याची पूजा आहे बघा. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देव तीर्थ भजन न सांडिती. यांचा ते कधीच परित्याग करत नाही. अशा महापुरुषाचं आपण स्तवन दर्शन आणि यात्रा गमन पाहिल्यानंतर आता ज्ञानोबा या महापुरुषाची पूजा सांगतात. ही त्याची पूजा आहे बरं. आता पूजेचे काही प्रकार आहे. भागवतामध्ये भगवंताने आपल्या पूजेची 11 ठिकाणं सांगितलेली आहे. त्याला एकादश पूजा स्थाने असं म्हणतात. बहुतेक 11व्या स्कंदाच्या 2ऱ्या 3ऱ्या काहीतरी अध्यायामध्ये हा विषय आलेला आहे, किंवा विस्ताराने पुढं पण बहुतेक 11व्या स्कंदाच्याच 11व्या अध्यायामध्ये बहुतेक आला आहे. नेमकी संख्याही मला काही संख्या माहिती आहे, पण स्थान मात्र काही माहिती नाही. फक्त एवढं आहे की एकादश पूजा स्थानं आलेली बघा. सूर्य परमात्म्याचं स्वरूप आहे, अग्नी परमात्म्याचं स्वरूप आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचा वैष्णव हे परमात्म्याचं स्वरूप आहे. किंवा ज्ञानेश्वरीमध्ये सती आणि सत्पुरुष दानशीळ याज्ञिक तपस्वी अलौकिक संन्यासी जे का भक्त हन महात्मे हे माझी निजाचे धामे निर्वाळली होम धर्मे श्रोता दिकी. असं म्हणून भगवंताने आपली जवळपास 7 ते 8 ठिकाणं राहण्याची प्रतिपादन केली आहे. आता तो महात्मा या 11 ठिकाणची पूजा करणं हा भागवतामध्ये उल्लेख आला आहे. किंवा जो विग्रह देवाचा आपल्याला आवडतो त्याची आपण पूजा करतो की नाही. तया प्रिया देवतालया यात्रादिके करावया 8ही पहार जैसे पाया उळीग घापे. किंवा देवांगन मिरवनिया अंगोपचार पुरवनिया कराविया म्हणिया शोभते हात. ही सगळी पूजा आली की नाही. 17व्या अध्यायामध्ये आली, 16व्या अध्यायामध्ये ठिकाणं आली. हा सगळा विचार आला तर ती विधीची पूजा आहे, काही भावनेची पूजा आहे, आणि या महात्म्याची सहज पूजा आहे. ती कर्माची पूजा तो करतो.
कर्म दोन प्रकारे दोघं जण करतात. साधकही कर्म करतो तर ती कर्म ही पूजाच आहे, आणि सिद्ध महात्मा ही कर्म करतो तर तीही पूजा आहे. फरक काय आहे? साधकाला कर्म आग्रहाने करावं लागतं आणि सिद्ध महात्म्याकडून कर्म प्रारब्ध वशात घडत असतं, एवढा फरक आहे. तो कर्म नाही करत, त्याच्याकडून कर्म घडतं, त्याच्याकडून कर्म प्रारब्धाने केलं जातं, तो स्वतः करत नाही. जर कर्म करत असेल तर मी कर्माचा करता असा अहंकार येईल, आणि तो अहंकार त्याचा कधीच गेलेला आहे. म्हणून महापुरुषाकडून कर्म घडतं. नंतर शब्द कसा ज्ञानोबा यांचा, आणि तया करणे आतू घडो त्रैलोक्या घातू. घडो शब्द आला की नाही, त्याने केला हे मातो बोलू नये. अशा महापुरुषांच्या हातून संपूर्ण त्रैलोक्याचा घात जरी झाला तरी त्याने तो केला असं म्हणू नये. मग कर्म करताना सामान्य माणसंही कर्म करताना दिसतात, साधकही कर्मच करतो आणि सिद्ध महात्माही कर्म करतो. फरक आहे. सामान्य मनुष्याला विचारच नसतो, उगं करायचं म्हणून काहीतरी तो कर्म करतो. साधकाला मात्र कर्माचं माहिती आहे, तो नित्यनैमित्तिक कर्मामध्ये भर देतो, आणि सिद्ध महात्मा कर्म करतो लोकसंग्रहासाठी. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात ना, जे प्राप्तार्थ झाले निष्कामता पावले, तायाही कर्तव्य असे उरले, स्वलागी नाही लोकांलागी. लोकांच्यासाठी, कारण लोकांमध्ये व्यवहार आहे, लोकांमध्ये वक्तृत्वाचा प्रभाव नाही पडत. बरं, वक्तृत्वाचा प्रभाव कुठपर्यंत पडतो? सप्ताह होईपर्यंत. व्यवहारामध्ये प्रभाव कोणाचा पडत असतो? आचरणाचा. आचरण चांगलं असेल तर त्याचा पाठीमागे लोक स्वीकार करता. यद्यदाचरती श्रेष्ठस तत्तदेवेतरो जनः स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. सगळ्यात मोठा प्रभाव आचरणाचा असतो, आणि म्हणून तैसे संत जगी क्रिया करुणी दावी ते अंगी. यासाठी ते कर्म करतात, त्याला लोकसंग्रहार्थ कर्म असं म्हणतात. आणि लोकसंग्रहासाठी कर्म केलं. लोकसंग्रह म्हणजे लोक गोळा करणं नाही. जे अन्याय मार्गाला जाणार आहे त्यांना चांगल्या मार्गावर आणण्याकरता संत जे आचरण करतात त्याला लोकसंग्रह असं म्हणतात. आणि त्या लोकसंग्रहासाठी कर्म केलं की त्यांना पाप पुण्य लागत नाही. तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी. तो कर्मबंध अंगी वाजेल ना, कर्माचा बंध त्यांच्या अंगावर आघात करत नाही. ज्याप्रमाणे बहुरूपाची राऊराणी, बहुरूपियाची राऊराणी स्त्री पुरुष भाव नाही म्हणी, परी लोकसंपादनी तैशीच करीती. जुन्या काळामध्ये बहुरूपी असायचे, आता या नाटकात खूप प्रगती झाली आहे, तो आपला विषय नाही आहे. जुन्या काळात बहुरूपी असायचे, स्त्री भूमिकाही तेच करायचे आणि पुरुष भूमिकाही तेच करायचे. पण आतून त्यांना नक्की माहिती असायचं की आपण राजाही नाही, राजाची राणी पण नाही, आपण अभिनेता आहे, फक्त ते अभिनय करायचं आहे. मग लोक त्या अभिनयाचा आनंद घ्यायचे. लोकांचं मनोरंजन करण्यासाठी ज्याप्रमाणे राजा आणि राणी यांचा तो अभिनय करतो, तसाच हा महात्मा लोकसंग्रहाचा अभिनय करतो. तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधानाकडे, जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र. तो सगळे कर्म करतो. बरं, सगळे कर्म. तुम्हाला जर कर्म पाहिजे असेल तर एक अभंग पाहायचा. ओंचनीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोन्या. सगळ्या संतांनी काय काय कर्म केले याचा विस्ताराने विचार तिथं आलेला आहे, आणि त्या सगळ्या कर्मामध्ये परमात्मा त्यांना सहाय्य करणार आहे. सगळे कर्म. बरं, मग आता नामदेवरायांच्या दाशी संत जनाबाई असेल तर भगवंतानी काय करावं? नामयाची जनी सवे वेची शेनी. आता हे गौऱ्या गोळा करणं कोणाचं काम आहे? माता भगिनीचं काम आहे की देवाने ते करावं. म्हणजे जे कामं आपल्याला शोभत नाही किंवा आपल्या वाट्याला आले नाही तेही करावे, पण का? माझ्या भक्ताचं काम आहे. नामयाची जनी सवेवेची सेनी, धर्माघरी पाणी वाहे झाडी. धर्मराजाच्या घरी त्या यज्ञामध्ये भगवंताने पाणी वाहावं. सगळे साधू पुरुष जेवून गेले की उष्टा पत्रावळ्या उचलाव्या, त्यानंतर ती जागा स्वच्छ करावी. आपल्यासारख्याला जर म्हणलं पंक्तीमध्ये मीठ वाढा तर आपण म्हणतो मग वजन कमी करतो काय मिठावर. आणि परमात्मा द्वारकेचा राहणं आहे, पण धर्मराजाच्या घरी मात्र परमात्मा उच्चिष्ट सुद्धा काढतो आहे ना. हे कर्म करतोय, हे भक्ताची कर्म आहे, आणि देवाला ते करताना काही लाज वाटत नाही. बघा, भाविकाचे काज अंगे देव करी,
काडी धर्माघरी उच्चिष्ट ते उच्चिष्ट काढावं हे देवाला आवडते बघा. सगळे कर्म चोखा मेळा संगे ढोरे ओढे, मेलेली जनावरं गावातून ओढून काढावी हे चोखोबाऱ्यांचं काम आहे. त्यांनी आंदोलन नाही केलं की हे आमच्या वाट्याला हेच कामं का आली. जी कामं आपल्या वाट्याला आले ती देवाचं मनोगत आहे म्हणून करायचं. हे सगळ्या जगात हा संदेश गेला पाहिजे की जेही काम आपल्या वाट्याला आलं ते काम श्रेष्ठ कनिष्ठ नसतं, देवाची आज्ञा म्हणून करा, देव तुम्हाला मदत करेल. पण लोक तसं नाही करत. लोक म्हणते नाही नाही आम्हाला फक्त ऑफिसमध्ये बसून काम करायचं नाही, पगार घ्यायचा आहे आणि आंदोलनच करायचे फक्त की आम्हाला हे काम का नाही. आज कोणीतरी सगळे कामं केली पाहिजे की नाही. मग चोखोबाराने आंदोलन केलं का आमच्या वाट्याला हेच का काम आलं, आम्ही मेलेली जनावर काढणार नाही. आपल्या वाट्याला आलेलं कर्म केलं, परिणाम परमात्मा मदत करू लागला. कर्माकडे पाहण्याचा हा भाव असावा. असो तो सगळी कर्म करतो. कोणती यावर ज्ञानोबा आता स्पष्टीकरण सांगतात. 73 क्रमांकाची ओवी. आणि शरीर स्वभावशे काही एक करू जरी बैसे, तरी मीची तो तेने मिशे भेटे तया. काय अधिकार उच्च असेल बरं. तो महात्मा कर्म करतोय आणि त्याच्या कर्मात परमात्मा त्यांना भेटतोय. येथे आपण उपासना केली तर स्वप्नात नाही, ज्ञानाची साधना केली तर झलकही नाही, आणि तो करतोय कर्म. पण त्या कर्माच्या निमित्ताने परमात्मा भेटे तया, परमात्माच त्याला भेटतो आहे. कसा भेटतो आहे आपण उदाहरण कायमच पाहत असतो. उदाहरण कायमचं आहे बरं हे. ज्याप्रमाणे सुवर्णकार अलंकाराला पाहतो, म्हणजे आपल्याला असं वाटतं की तो अलंकाराला पाहतो, पण त्याची नजर अलंकाराची नसून सुवर्णाची आहे. मग आता जर त्याच्यासमोर अलंकार येत येत गेला तर अलंकाराच्या निमित्ताने त्याला कोण भेटेल, सोनंच भेटेल. तसं महात्मा कर्म करत जरी गेला तरी कर्माच्या निमित्ताने कोण भेटेल, परमात्माच भेटेल. कर्माचा अधिष्ठान असणारा परमात्मा त्यालाच तो पाहतो आहे. म्हणून तो काही जरी करू लागला तरी परमात्मा पूजाच आहे. तो कुठे जरी पाहू लागला तर भगवत दर्शन आहे. भागवतामध्ये हे भगवत दर्शन कसं आलं माहिती का. एक श्लोक आहे बघा. खम वायुमग्नी सलिलम महिंच ज्योतिंश सत्वानी दिशो द्रुमादीन सरित समुद्रांश हरे शरीरम यत्किंच भूतम प्रणमित अनन्यः. गोड श्लोक आहे बघा. कवी या श्लोकाचा अनुवाद 9व्या अध्यायामध्ये आदी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी माझी समस्त हे जाणूनी स्वरूप माझे. तो पंचमहाभूताला पाहतो, पृथ्वीला पाहतो, या पृथ्वीवर नद्या समुद्र हे सगळं पाहतो आणि तो म्हणतो हे सगळं माझ्या परमात्म्याचं शरीर आहे. सगळ्यांना तो अनन्य भावाने नमस्कार करतो. हे त्याचं दर्शन आहे. आता त्याचं पूजन ज्ञानोबा इथपासून पुढे सांगता. शरीर आहे ना, शरीराचा स्वभाव आहे बघा कोणता. कर्म केल्या वाचून शरीर राहत नाही बघा. नाही कशित क्षणमपी जातो तिष्ठत कर्मकृत. कर्म केल्या वाचून मनुष्य क्षणभर सुद्धा शांत बसत नाही. एखादा मला मी आता शांत आहे बरं, मी आता शांत आहे बरं, तर तो शांत बसला हे सुद्धा काय आहे, कर्मच आहे ना. सांगतो कशाला मी शांत आहे म्हणून, हे सुद्धा काय कर्मच आहे. शरीर स्वभाव असे. आता शरीर स्वभाव आहे आणि प्रत्येकाचं शरीर वेगळे बरं. गरुडाचं शरीर वेगळे. मग गरुड काय करणार, सर्पाला खाणार. हनुमंताचं शरीर वानराचं आहे, मग काय करणार, वानर चेष्टा करणार. नारदांचं शरीर देवर्षी जरी असेल पण कळी लावणं हे काय आहे, कर्म आहे. प्रत्येक भक्ताचं शरीर जसं आहे त्या शरीराच्या स्वभावाला वशीभूत होऊन काही एक करू जरी पैसे, कोणतं जरी कर्म ते करण्याकरता प्रारंभ करू लागले तरी पण भगवान म्हणतात तरी मीची तो तेने मिशे भेटे तया. तेने म्हणजे त्या कर्माच्या, मिश म्हणजे निमित्त, त्या कर्माच्या निमित्ताने मीच तर तो आहे आणि मलाच त्याची प्राप्ती होते किंवा त्याला माझी प्राप्ती होते. अर्थात त्याच्या कर्माचरणामध्ये सुद्धा भगवंताचंच त्याला काय आहे, लाभ आहे असं त्याचा विचार. कर्माची त्याची उच्च भावना आहे. आता कर्म करायचं म्हटलं की विषय लागतो आणि कर्म करणारा कोणीतरी करता लागतो. जो करता असतो तो आश्रय असतो आणि जे कर्म करायचो तो विषय असतो. पण त्याच्या जीवनामध्ये विषय आणि आश्रय यालाच आपण काय म्हणतो, आश्रय आहे म्हणजेच त्याला अंतःकरण अधिष्ठान म्हणतो आपण, आणि विषय आहे तर त्याला विषयोपहित चैतन्य आपण म्हणतो. मग विषयाच्या अधिष्ठान रूपाने पण चैतन्यच आहे आणि करता जो अंतःकरणाचा अधिष्ठान आहे तिथं पण चैतन्याचं आहे.
मग सगळीकडे चैतन्य चैतन्य असेल तर भेद कुठं राहिला? ज्ञानोबा म्हणतात त्याच्यामध्ये हा भेद निघून जातो आणि भेद निघून गेला की त्याला अभेद दर्शनामध्ये परमात्मा लाभ आहे. जर कर्म वेगळं असतं माझ्यापेक्षा आणि कर्म करणारा कर्ता जर वेगळा असता तर द्वैतापत्ती आली असती आणि द्वैतामध्ये अद्वैताचं दर्शन घडत नाही. ते द्वैतच कसं निघून जातं ते पुढे ज्ञानोबा सांगतात. ते इथं कर्म आणि कर्ता माझी जर प्राप्ती झाली, बघा बरं, तो करतोय कर्म, पण जेव्हा त्याने कर्म पाहिलं तेव्हा त्याला कर्माचा अधिष्ठान परमात्मा दिसला. नंतर आपल्याकडे पाहिलं तर कर्तेपणामध्ये त्याला आपल्याही ठिकाणी चैतन्याचाच अनुभव आला. आणि म्हणून चैतन्य समोरही आहे, चैतन्य मागं पण आहे, मध्ये चैतन्यच आहे की नाही. मग आता अंतःकरण कर्ता भाव गेला, अंतःकरण वृत्ती करणभाव निघून गेला आणि त्या कर्माचं असणारं जे काही विषयोपहित चैतन्य ते निघून गेलं. उपाधी निघून गेल्या की चैतन्यच राहिलं की नाही, सगळा भेद निघून गेला. म्हणून कर्म आणि कर्ता हे जाऊन पंडुसुता, कर्म हा विषय आहे तो निघून गेला. मग काय राहिलं? विषयोपहित चैतन्य राहिलं. कर्ता निघून गेला, मग कर्त्याचं अधिष्ठान चैतन्यच राहिलं. हे जाऊन पंडुसुता मी या आत्मेनी मज पाहता मीची होय. आत्मरूपाने मत्स्वरूपाला पाहिलं की त्याला माझीच प्राप्ती होते. थोडक्यामध्ये अप्राप्तीचा भ्रम निघून जातो की मला परमात्मा प्राप्त नाही असा अप्राप्तीचा भ्रम निघून गेला की मज पाहता मीची होय. माझ्या स्वरूपाला पाहिलं की माझीच प्राप्ती होते. आपण उदाहरण बाबांचं पाहत असतो. तो एक मनुष्य ब्राह्मण सकाळी प्रातर्विधीला गेला आणि आल्यानंतर त्याच्यामध्ये बदल झाला. कोणता बदल? जो गायत्री मंत्राचा उच्चार करायचा त्याने चटई टाकली आणि वज्रासनामध्ये बसून दुसरेच मंत्र म्हणायला सुरुवात केली त्याने. घरातल्या लोकांच्या लक्षात आलं कसं काय बदल झाला. बहुतेक भूत लागलं आहे. मांत्रिकाला आणलं. ते मांत्रिक हुशार असतात, ते भूताचं परीक्षण करतात. जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. आणि मग परीक्षण केलं की त्यांना कळतं की या भूताला काय दिल्यानंतर हे भूत प्रसन्न होणार आहे किंवा हे सोडणार आहे. मग काही भूतं नुसते त्या कोळशावर तुपाचा थेंब जरी टाकला वासाने तृप्त होतात. बहुतेक तुपाची जास्त त्यांना सवय असेल म्हणून वासाने तृप्त होतात. काही भूतांना मात्र शिळी भाकरी चालते, काहींना मात्र दुसरंही लागतं. मग त्याचं परीक्षण केलं आणि त्या भूताला सोडलं. आता त्याला ब्राह्मण करायचं आहे का? आता ब्राह्मण होताच तो, फक्त ब्रह्माने त्याला दुसरं भूत लागलं होतं. तसं जीव ब्रह्मच आहे, पण जीवाला भ्रमाने भूत लागलं ना, मी ह भ प हे भूतच आहे. ते तर कर्म आणि करता हे जाऊन पंडुसुता मी या आत्मेनी मज पाहता मीचे होय. आत्मरूपाने मला पाहिलं की तो मीच होतो, नाही तो मीच अगोदरच होता. फक्त त्याला ते कळालं नाही. तो का म्हणे कैशी केव कोठे जीवने राळा. ज्ञानोबा म्हणतात, तो 6व्या अध्यायामध्ये उदाहरण आलं आहे. एक मनुष्य बाजाराला निघाला, घाबरट होता. धर्मपत्नी सांगितलं, अहो कमीत कमी आज तरी बाजाराला जा, आज रविवारी तुम्हाला सुट्टी, रविवारची आज तरी मला मदत करा थोडी घर कामामध्ये. नाही पण मला भीती वाटते, बाजारात गर्दी असते, मी हरवलो तो. आणि त्याच्या धर्मपत्नीने त्याच्या पायात धागा बांधला. म्हणजे बघा, जोपर्यंत हा काळा धागा तुमच्या पायात असेल तोपर्यंत तुम्ही हरवणार नाही. चालेल म्हणे. निघाला. आता बाजारात गेलं तर गर्दी असते, गर्दीचा फायदा न घेईल तर गारुडी कसा. पण त्यानं गारुड्यानं खेळ मांडला. आणि लोकांचं असं असतं, कामं किती असू द्या, किती घाई असू द्या, पण गर्दी जमा झाली की लोकांना असं वाटतं कमीत कमी जवळी न पाचारिता जावी, तिथं 2 क्षण का होईना जावंच आणि गर्दीचा काही ना काहीतरी आपण मागोवा घ्यावा. तो गर्दी पाहू लागला. आपण बघा ना रस्त्याने काही लोकांना गर्दी खूप असते, ते दुचाकी एवढ्या वेगाने चालवतात, पण गर्दी दिसली की बाजूला गाडी लावून पुन्हा गर्दी पाहायला येतात. निरीक्षण करायचं सवय असते लोकांना. तसं त्याने पाहिलं आणि गारुड्याचा खेळ चालू आहे सापाचा. आता एक सापाचा खेळ चालू होता, पण एक साप चाप्टर होता. तो गारुड्याची नजर चुकून निघाला पेटाऱ्यातून, निघाला तर गर्दीत गेला. आणि मग गर्दी थांबते होय तवा. ती गर्दी म्हणजे तो का म्हणे धावा आहे पंढरी सावा. ती गर्दी धावते. धावता धावता हाही धावला आणि त्याच्या पायातला धागा तुटला. परिणाम का कवनही एको भ्रमलेपणे मी तो नव्हे, मी तो नव्हे म्हणजे जो घरून निघाला होता तो मी नव्हे. आणि कोण सांगतोय? तो सांगतोय मी तो नव्हे चोरलो म्हणे. आता मी चोरलो, मी हरवलो असं म्हणे. ऐसा नाथीला छंद अंतकरणे घेऊन ठाके. गावातल्या लोकांना कळालं. एक शेजारचा होता राहणारा,
तो म्हणला, ओ हरिभाऊ तू तर आपला शेजारी. नाही नाही म्हणे, मी हरवलं म्हणे. कोण हरिभाऊ मला माहिती नाही. मग त्याला लक्षात आलं, असा ज्याला भ्रम झाला असा माणूस हा घरच्याच व्यक्तीकडून सुधारू शकतो. त्याला अनुभव होता हा. जे कोणाकडे नीट होत नाही ते घरी आपोआप नीट. बघा गावात ज्यांचा दरारा आहे त्यांचा दरारा घरात चालत नाही. आणि म्हणून त्याने धर्मपत्नीला सांगितलं, अगं बाई तो ज्याच्या नावाने कुंकू लावते ते बाजारात बघ कसं नाटकं करत आहे. ती आली आणि गुपचूप तिने धागा बांधला. म्हणून काय करता म्हण, मी हरवलो. कुठं हरवलो? धागा पायात नाही बघा नीट. तेवढ्या वेळी तिने बांधला होता. वा वा मी सापडलो. आता सापडला का हरवला? हरवला नव्हता, पण हरवल्याचा भ्रम झाला होता. एरवी होय ते तोचे आहे, परे काय की जे बुद्धी तैशी नोहे. तसा जीव परमात्मा स्वरूपच आहे, त्याला हसण्याचं काही कारण नाही. आपणही मृत्यूलोकाच्या बाजारातच आलो आहे. एवढी सगळी गर्दी पाहिली सप्त्याची, आपण विसरून जातो बघा आपल्याला. नाहीतर आपण परब्रह्म स्वरूपच आहे की नाही, विसरून जातो आपण आपल्याला. आपला तसाच प्रकार आहे. पण भगवान म्हणता, मी आत्मेने मज पाहता मीच होय. तो मत स्वरूपालाच पाहिलं, दर्शन केलं की प्राप्त होतो. आता अशा स्थितीमध्ये जरी त्याने कर्म केलं तर द्वैताची प्रतीती येत नाही आणि म्हणून व्यवहार घडत नाही. बघा, जर अद्वैतामध्ये द्वैतात व्यवहार घडत असतो, व्यवहाराकरता द्वैत लागतं, पण अद्वैतामध्ये व्यवहार कसा घडत नाही. उदाहरण देतात, आता तो आणि मी स्वरूपाने एकच आहे. तोही ब्रह्म आहे आणि मीही ब्रह्म आहे. ब्रह्म दोन नाही बरं, फक्त तो शरीरामध्ये आहे म्हणून त्याला ब्रह्मव्यात्ता महात्मा म्हणायचं. नाहीतर तो आणि मी एकच आहे, पण जिवंत आहे ना. मग अशा अवस्थेमध्ये जोपर्यंत देहात आहे तोपर्यंत जीवनमुक्त म्हणायचं, आणि मी तर परब्रह्म स्वरूपच आहे. अशा स्थितीमध्ये फक्त देहाचा भाव बाजूला काढला तर मी आणि तो एकच आहे. 9व्या अध्यायामध्ये एक ओवी फार गोड आहे बघा. बरेमळ गेली या पाठी, मागे ओस फुल राही देठी, तैसे आयुष्याची मुठी केवळ देह. काय ओवी बरं. एखाद्या फुलातून सुगंध निघून गेला तर जसं देठाच्या हातामध्ये फक्त फूल राहतं, सुगंध गेलेला आहे, तसा हा जीव ज्ञानाने परमात्मा स्वरूपाशी एकरूप झालेलाच आहे. फक्त जे प्रारब्ध नावाची मूठ आहे ना, त्या मुठीमध्ये फक्त देह राहिलेला आहे. परिमळ निघाल्या पवना पाठी, मागे ओस फुल राही देठी, तैसे आयुष्याची मुठी केवळ फक्त देह राहिलेला आहे. आणि एकदा जर ते देठातून ते फुल गळालं, तसं प्रारब्धाशातून देह पडला की तो विदेह मुक्तच आहे. कोणती? हा तै शरीर भावना असते, इंद्रिय विषय विसरते, जे सोहम भाव प्रतिती प्रगट होय. हा त्याचा अनुभवच आहे. पैदर्पणा ते दर्पणे, पाहिल्या होय न पाहाणे, सोने झाकेल्या सुवर्णेन झाके जेवी, दीपा ते दिव्य प्रकाशिजे, ते न प्रकाशिनेचे निपजे, तैसे कर्म मी आकीजे, ते करणे कैसे. भगवान म्हणतात, मी सर्व व्यापक आहे. माझ्या सर्व व्यापक स्वरूपामध्ये कर्म आणि मी एकच आहे. व्यवहार घडेलच कसा? एक रूपामध्ये व्यवहार घडत नसतो. कसं? उदाहरण देतात, आरसा स्वच्छ केला आणि आरशाच्या समोरच आरसा ठेवला. आरशाच्या समोर जर मुख आलं तर मी माझा चेहरा पाहिला, मी गंध चांगला लावला, हा व्यवहार घडेल. कारण आरशापेक्षा मुख वेगळं आहे. पण आरशाच्या समोर आरसाच ठेवला तर कोणी कोणाला पाहायचं? दर्पणा ते दर्पणे पाहिलिया होय न पाहणे, न पाहण्याचाच व्यवहार घडतो आहे. कारण आरशामध्ये आरसा कसा दिसेल बरं? कारण तो स्वच्छ आहे की नाही. आरशामध्ये वेगळं दिसण्याकरता मुख असावं लागतं. आरशामध्ये आरसा, आपण म्हणतो नाही आरशामध्ये आरसा दिसतो, दिसत नाही आहे. आरशाच्या कडेला असणारं जे काही प्लास्टिकचं कवर आहे ते आपल्याला दिसतं, आणि आपण म्हणतो की आरसा दिसला. आरसा नाही दिसत. आरशामध्ये आरसा पाहिला तर त्या आरशाला विचारावं, आपण डोकावून पाहिलं तर आपलं नाक दिसेल. आरशात आरसा कुठं दिसतो असतो का? त्या एक रूपामध्ये व्यवहार घडत नाही. बघा, हे पाहण्याकरता आपल्याला आरसा व्हावा लागेल. माणूस होऊन नाही चालणार. उदाहरण चांगलं बघा, पैदर्पणा ते दर्पणे पाहिलिया होय न पाहणे. किंवा सोनं आहे एका व्यक्तीकडे, म्हणे एवढं सोनं प्रदर्शन करायचं नाही, वटपौर्णिमा होऊन गेली आता, मग सोनं झाकेलिया सुवर्णेनं झाके जेवे. सोनं झाकून ठेवावं, चोरांची नजर पडेल. मग कशाने झाकायचं? म्हणे वस्त्र आणा. नाही, वस्त्र जर आणत आपल्या श्रीमंतीला काय लांछन लागेल. मग सोन्याचं वस्त्र आणा आणि झाकायचं काय? मग आता सोन्याच्या वस्त्राने सोनं झाकलं तर झाकलं जाईल का?
का बरं? सोनंच आहे सगळं. सोनं एकच आहे, त्यामुळे सोन्यामध्ये व्यवहार घडणारा नाही. सोने ऐक बरं आहे सोने झाकेले हा सुवर्णे न झाकेचे बी. दीपा ते दिव्य प्रकाशीचे ते न प्रकाशनेचे निपजे. दिव्याच्या द्वारे आपण दिव्याचं प्रकाशन केलं, प्रकाशनाचा व्यवहार घडेल का? जर या दिव्याने त्या दिव्याचं प्रकाशन केलं तर म्हणावं लागेल पहिला दिवा मालवलेला होता किंवा पहिल्या दिव्याकडे अंधकार होता. पण पहिलाही दिवाच आहे की ज्याच्याकडे अंधकार नाहीच आहे. आणि दुसरा दिवा आपण घेऊन गेलो, हा दिवा लावला तर अंधकाराचा नाश करण्याकरता लावावा, पण भलतीकडे दिवे लावू नये. दीपा ते दिव्य प्रकाशीचे ते न प्रकाशनेचे निपजे. दिव्याने जर दिव्याचं प्रकाशन केलं असं आपण जरी लावला तरी पण दिव्याला दिव्याने प्रकाशित केल्याचा व्यवहार घडतच नाही. ते न प्रकाशनेचे कीजे, त्याप्रमाणे तैसे कर्म मिया कीजे. ते करणे कैसे? कर्म करणाराही कोण आहे? मीच आहे. आणि कर्मही कोण आहे? माझंच स्वरूप आहे. मग आता दोन्ही जर मीच असेल तर म्हणून कर्माचा व्यवहार घडेल कसा? म्हणून ते करणे कैसे, प्रश्नार्थ काय बरं? काही ठिकाणी ते न करणे कैसे असा पण व्यवहार घडला आहे. ते न करण्यातच जमा का बरं होणार नाही? अर्थात अवश्य होईल. किंवा करणे कैसे प्रश्न विचारला आक्षेपाने, ते कर्म कसं होईल? होणारच नाही. दोन्हीचा अर्थ एकच होईल. तैसे कर्म मिया कीजे ते करणे कैसे, किंवा तैसे कर्म मिया कीजे ते न करणे कैसे. न करणे कैसे यामध्ये प्रश्न वेगळा राहील आणि करणे कैसे यामध्ये आक्षेप राहील, पण अर्थ मात्र एक प्रकट होईल. कर्म ही करीतचे आहे, जे करावे हे भाष जाये, तै न करण्याची होये तयाचे केले. बघा बरं, कर्माची सूक्ष्मता आहे बघा. कर्म जड आहे, तेच कर्म स्वभावतः कोणाला बंधन नाही करत. कर्मावर ज्याने ममत्व ठेवलं किंवा अहंकार ठेवला त्याला कर्म बांधत असतं, आणि ज्याच्याकडे अहंकार नाही त्याला कर्म बांधत नाही. उदाहरणार्थ, जिथे अहंकार नसतो तिथे कर्माचा दोष लागत नाही. आता आपण पाठात बसलो आहे आणि एखादा व्यक्ती घाईघाईनं उठून चालला, आपला पाय चुकून प्रमादाने चुकून लागला, आपण काय करतो? लगेच दर्शन घेतो. बरोबर आहे की नाही? कारण जागृतीमध्ये अहंकार आहे. माझा पाय तुम्हाला लागला हे काय आहे? अहंकार आहे. आणि कल्पना करा, एखादा व्यक्ती ना गाडी चालवतो, ट्रक चालवतो, ड्रायव्हर आहे मोठा आणि त्याला सवय लागली आहे पायाने ब्रेक दाबण्याची म्हणा किंवा, आणि मग ते दिवसभर सवय लागली का त्याला झोपेतसुद्धा ते संस्कार आठवतात. आणि मग असा ड्रायव्हर झोपला आणि त्याला रात्री आठवलं की आपण एका घाटातून काय चालवतो गाडी, गाडी काही कंट्रोल होत नाही, त्याने उभा राहून ब्रेक दाबला. कुठं? झोपेत. आणि जसा ब्रेक दाबला तसा शेजारच्या मित्राला लात लागली त्याची. ब्रेकच तेवढा जबरदस्त होता, त्याने तिकडं ब्रेक दाबला पण इकडे याचं कंबरच मोडलं. मग आता झोपेत लात लागली की नाही? पण झोपेत लागली तर तो पाया पडतो का? का? अहंकार नाही तिथं. मग जागृतीत पाय लागला तर पाया पडतो, आणि झोपेत एवढी जबरदस्त लाट टाकली तरीसुद्धा पाया नाही पडत. का? तिथं अहंकार नाही म्हणून, असा त्याचा अर्थ. म्हणून अहंकार गेला की कर्माचा लेप लागत नाही. कर्म ही करीतचे आहे, सगळ्या प्रकारचे तो कर्म करतच आहे. पण जई म्हणजे जेव्हा करावे हे भाष जाये, ते कर्म मला करायचं आहे किंवा त्या कर्माचा करता मी आहे अशी भाषा जेव्हा निघून जाते. करावे म्हणजे कर्तव्य. बरं, हे कर्म माझं कर्तव्य आहे. कर्तव्य एक भावना असते बघा. ऐसे तनु त्यागे विन अमृताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. केव्हा करता कर्तव्य करावे हे सरले, हे संपून गेले त्याला. म्हणून करावे म्हणजे हे कर्म आहे किंवा ते मी करावे अशी भाषा जेव्हा निघून जाते, तै तयाचे केले न करण्याची होय. तेव्हा त्याने कर्म कोणतंही केलं तरी ते त्याचं कर्म न करण्यातच जमा होतं. लहान मुलाने कर्म केलं, करतं की नाही? लहान मुलगा कर्म, पाळण्यातला मुलगा कर्म नाही करत, सगळे कर्म करतो. कोणत्या कर्माचं पाप लागतं त्याला? किंवा कोणत्या कर्माचं पुण्य लागतं? कोणत्याच लागत नाही. का? बाळकाची चेष्टा जैसी योगिये कर्मे करती तैसे केवळा तनू. कारण अहंकार निघून गेला आहे. बालवत सगळे कर्म असतात म्हणून कर्म करताना दिसतो, पण अहंकार निघून गेल्यामुळे कर्म घडते प्रारब्धाने. अहंकाराचा भाव नसल्यामुळे मग आता कर्म जर लागतच नसेल तर त्याने ते कर्म केलं म्हणावं कसं? म्हणून भक्तराज अर्जुनाने युद्ध केलं, पाप लागत नाही बघा.
स्वर्गाची प्राप्ती, म्हणून तो स्वर्गारोहण केलं ना त्यांनी. नाहीतर एवढ्या मोठ्या 11 औक्षणी सैन्य मारले गेलं, किती मोठं पाप लागायला पाहिजे होतं, पण एक थोडंसंही पाप लागलं नाही. उलट सगळे 5 पांडव स्वर्गारोहण करते झाले. हा, स्वर्गाला जाताना त्यांनी देह सोडला तो भाग वेगळा आहे, पण स्वर्गाला सगळेच गेले. धर्मराजे तर सगळेच गेले, फक्त अंगठा सोडावा लागला, कारण त्यावर गांधारीची नजर पडली होती. किंवा अर्धस खरं बोलले खोटं बोलले, नरोवा कुंजरोवा वदविले नारायणे मुखे धर्मा, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला, तेवढ्या कर्मामुळे अंगठा गळून पाडला. आणि तुकोबाराय मात्र असे नखसुद्धा इथं ठेवलं नाही. तुकोबारायांचं अलौकिक चरित्र आहे बरं का. मानव देह घेऊन निज धामा गेले. आतापर्यंत बरेच जण गेले असन देह घेऊन, पण काही अर्धे गेले. त्रिशंकू राजा अर्धा स्वर्गात अर्धा खाली. धर्मराजे गेले पण अंगठा गळाला, आणि तुकोबाराय पूर्ण रूपाने. हे आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव आहे का कर्म करतात पण लेप मात्र कोणता लागत नाही. म्हणून अर्जुनांकडून जरी वध झाला असेल तरी पाप लागलं नाही. बघा, हे सगळ्या प्रकारचे भाग आहे. कर्माचा अहंकार गेला की कर्माचा लेप लागत नसतो. हां, आणि हे आपलं मन आतून सांगतं बरं, हे काही लोकांनी ठरवायचं नसतं. नाहीतर मग आपल्याकडून पाप घडलं का मी असंग आहे, आणि पुण्य केलं तर मग आपल्याशिवाय कोण करतं आहे, म्हणजे पुण्य घ्या वाटतं, आणि पाप देवाच्या नावावर, असं नाही चालत. जै करावे हे भाष जाये ते न करण्याची होय तयाचे केले, क्रिया जात मी झालेपणे. बघा बरं, क्रिया जात म्हणजे क्रियेचा समूह. कर्म कोण आहे? मी झालो आहे. घडे काहीची न करणे, त्याच्या हातून तत्वता काहीच घडत नाही ना, कारण करणाराही परमात्मा, करता तोच आहे, कर्मही तोच आहे. कर्म बाजूला सारलं तर परमात्माच, करते भाव बाजूला सारला तर परमात्माच. मग आता कर्माची जर सिद्धीच होत नाही तर कर्म त्याने केलं असं कसं काय म्हणता येईल? स्वप्नामध्ये आपल्याला राज्य प्राप्त झालं किंवा स्वप्नात मरण आलं तर जागृतीत काही परिणाम होतो? स्वप्नीचे राज्य का मरण, नोहे हर्ष शोकाशे कारण, उपवडली या जानच या परी. मग स्वप्नातलं राज्य जागृतीत आनंद देत नाही, स्वप्नातलं मरण जागृतीमध्ये दुःख देत नाही. जर अशी स्थिती असेल तर महात्म्याला हे सगळं प्रपंच स्वप्नाप्रमाणेच आहे, म्हणून तर काही लेप लागत नाही. क्रिया जात मी झालेपणे एकत्वम अनुपश्यतः, सगळीकडे तो आपलं एक स्वरूप पाहतो. त्यामुळे क्रिया जात मी झालेपणे घडे काहीचे न करणे, तयाचे नाव, त्याचंच नाव काय आहे? पूजन आहे माझं. आणि ते पूजन सामान्य नाही, खुणेचे माझे पूजने. खूण म्हणजे मार्मिकता किंवा त्याला वर्म असं म्हणतात. हे भगवंताची मार्मिक किंवा शास्त्रीय अशा प्रकारची सहज पूजा आहे. ज्या कर्मामध्ये परमात्मा दर्शन होतं किंवा ज्याची सहज कर्मे ते झाली ब्रह्मार्पण, असं जर घडलं तर ते कर्म नाही, ते कर्म त्याची काय मार्मिक स्वरूपाची पूजा आहे. मनोनी करीत याही ओजा, तो न करणे हे चिकपे ध्वजा, निपचेत या महापूजा पूजी तो माते. मनोनी करीत याही ओजा, ओजा म्हणजे रीत, चांगल्या रीतीनं तो कर्म करतो आहे. महात्मा झाला म्हणजे कसाही वागतो असा त्याचा अर्थ नाही आहे. जो साधकीय जीवनामध्ये चांगला वागलेला आहे तो सिद्ध अवस्थेमध्ये सुद्धा चांगलाच वागत असतो. का? कारण त्याच्या शरीराला सवय लागलेली आहे ना चांगलं वागण्याची. असं काही होत नाही महात्मा झाला म्हणजे कसा उड्या मारतो, असं नाही घडत. उलट साधकाचे संस्कार आहे ना जीवनामध्ये, म्हणून महात्मा चांगलंच वागत असतो, म्हणून सगळे कर्म चांगले करतो. उलट अज्ञानी पुरुषापेक्षा महात्मा चांगले कर्म करतो. म्हणून करीत याही ओजा, कर्म सगळ्या प्रकारचे चांगल्या रीतीने करतो, परंतु ते न करणे. पण कर्म करत असताना अहंकार नसल्यामुळे तो काहीच करत नाही. अशा प्रकारची एक दशा निपजे अवस्था प्राप्त होते. आणि भगवान म्हणतात ही अवस्था म्हणजे काय आहे? ती माझी नुसती पूजा नाही बरं, ती माझी महापूजा आहे. महापूजा, आणि या पूजेच्याद्वारे तो माझं पूजन करतो आहे. मग देवाने ज्याला महापूजा म्हटलं ती पूजा आपण करावी, ती देवाला आवडते. किंवा तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांचे वीरा, पूजा केले होया पारा तोषा लागी, मनोनी तिये पूजे रिझलेने आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. एखाद्या व्यक्तीला माहिती नाही, पण जर तो प्रामाणिकपणाने कर्म करत असेल तर तीसुद्धा त्याची काय आहे? कर्मपूजाच आहे. आणि सिद्ध अवस्थेमध्ये प्रारब्धाने कर्म होत असेल तर देवाला आवडणारी तीसुद्धा महापूजा आहे. हेची विष्णूची
आली की नाही तुकोबारांच्या अभंगामध्ये. कोणी काय काय कर्म करावं, काय अभंगाची सुरुवात आहे त्या, स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती, ह्याची विष्णूची महापूजा. 4 प्रकार दिले बरं. अनुभव शब्द नाही बरं, अणु भाव नाही तुझा, 4 शब्द वेगळे. अणु म्हणजे वेगळा आणि भाव म्हणजे श्रद्धा. यामध्ये वेगळा कोणत्याही प्रकारचा भाव श्रद्धा नाही, कारण भगवान विष्णू आणि बाकीचे सगळे घटक एकच आहे. स्वामीचं कार्य करणं हे सेवकाची महाविष्णूची पूजा आहे बरं. सेवकाने असं म्हणू नये की मला मंदिरात जायचं होतं, स्वामीने काय मला कामं सांगितले, नाही. स्वामीचं कार्य करणं ह्याची विष्णूची महापूजा. स्वामी काज, गुरुभक्ती, शिष्याने गुरुची सेवा करणं हीच त्याची विष्णूची महापूजा आहे. पितृवचन, वडिलांची आज्ञा पाळणं हे त्या असणाऱ्या मुलाची भगवान विष्णूची महापूजा आहे. आणि सेवापती म्हणजे पतिसेवा असा अर्थ करायचा त्याचा. सेवापती पदमागं घ्यायचं आहे. पतिसेवा करणं हीच त्या धर्मपत्नीची महाविष्णूची पूजा आहे सगळ्यात. आणि ही वर्माची पूजा आहे बघा, हेची विष्णूची महापूजा. स्वामीचं काम करताना सेवकाला मंदिरात नाही जाता आलं, हरकत नाही. गुरूंची सेवा करताना शिष्याला मंदिरात जाता आलं नाही, हरकत नाही. वडिलांची आज्ञा पालन करताना पुत्राला मंदिरात जाता आलं नाही, हरकत नाही. आणि पतीची सेवा करताना धर्मपत्नीला मंदिरात नाही जाता आलं, हरकत नाही. त्याने आपापल्या वाट्याला आलेलं कर्म करावं, घरच्या घरी त्यांना महाविष्णूची पूजा होईल. हेची विष्णूची महापूजा. का बरं, अनुभव नाही तुझा. स्वामी आणि विष्णू एकच आहे, गुरु आणि भगवान महाविष्णू एकच आहे, वडील आणि महाविष्णू एकच आहे, पती आणि महाविष्णू एकच आहे. म्हणून अनुभव नाही तुझा. म्हणून करीत या हे ओजा, ते न करणे हेची कपे ध्वजा. नेपजेत या महापूजा, पूजी तो माते, या पूजेनं तो माझं पूजन करतो. एवम, हा एवम शब्द फार महत्त्वाचा आहे बरं. या एवम शब्दाची सुरुवात कुठून झाली माहिती आहे का? एवम शब्दाची सुरुवात झाली ते 52 क्रमांकाच्या ओळीपासून. तैसी क्रिया किरणस आहे, तरी अद्वैती भक्ती आहे, हे अनुभवाचे जोगे नव्हे बोलला ऐसे. इथपर्यंत हा भाव झाला. तेव्हा पूर्वसंस्कार छंदे, इथपासून जे चिंतन झालं ना आतापर्यंत, त्या सगळ्या चिंतनाचा समारोप ज्ञानोबा इथं करता. एवम तो बोले ते स्तवन, स्तवन आलं बघा पाठीमाग्या. तो देखे ते दर्शन, अद्वयामज गमन, तो चाले तिची. या एका ओळीतला भाव आपण कालपर्यंत पाठात पाहिला होता. या यात्रा होई भला कापडी माझा, किंवा अद्वयामज गमन, तो चाले तिची. तो काही बोलला तर देवाचं स्तवन आहे. त्यांनी जगातल्या कोणत्याही पदार्थाला पाहिलं तर भगवत दर्शन आहे. तो कुठेही चालला तरी ते काय आहे, अद्वयामज गमन, तो चाले तिची. त्याची ती यात्रा आहे. पुढे तो करी ते तुली पूजा, तो जेही काही कर्म करेल. हे ज्ञानोबाचं सूत्र आहे बरं. या 2 ओव्या सूत्र आहे आणि याचा विस्तार पाठीमागं झाला आहे, जो आपण 2-3 दिवसापासून पाहतोच आहे. तो करी ते तुली पूजा, तो कोणतंही कर्म करो ते देवाची पूजा आहे. आता बारकावा पुढं आहे. तो कल्पी तो जप माझा, त्याने मनामध्ये काही कल्पना केली तर भगवान म्हणतात त्याची कल्पना तो माझा जप आहे. आणि आपला जप आपली कल्पना आहे. मी जप करतो हे आपले काय आहे, हो. असं काहीच म्हणजे कोणाला नाव नाही ठेवायचं बरं. आपण आपलंच परीक्षण करायचं. आपल्याला जेवताना जेवढी घाई नसते तेवढी जप करताना घाई असते. जेवताना निवांत जेवतात माणसं, काय घाई करायची, मस्त आनंद घ्यायचा जेवणाचा असं म्हणतो. आणि जप करताना सणासण माळा निघून जातात बघा. कळत आहे ना किती वेगात चालल्या. कधी कधी तर एका मणीच्या म्हणजे 5-5 मणी निघून जातात पुढे. म्हणजे सांगायला की मी एवढ्या माळी जपल्या म्हणून. मन कुठं स्थिर आहे. म्हणून महात्म्याची कल्पना जप आहे. आणि आपला जप म्हणजे आपली कल्पना आहे की मी जप करतो आहे म्हणून कल्पना आहे आपली. मन स्थिर असावं म्हणजे श्रद्धेला फळ मिळतं की नाही, निष्ठेला फळ मिळतं. त्याची कल्पना तो जप होतोय आणि आपला जप कल्पना होते आहे. किती फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात, एवढा फरक आहे. तो करी ते तोली पूजा आहे आणि आपली पूजासुद्धा होती की नाही काय माहिती. सहज पूजा आहे बघा. पुढे तर फार शब्द गोड आहे. 2 पाठ आहे बरं इथं. तो असे तेची कपिध्वजा समाधी माझी, तोही ज्याही अवस्थेमध्ये असेल त्या अवस्थेमध्ये त्याची काय आहे, समाधी आहे. आणि इथं पाठ असा आहे आमच्या ज्ञानेश्वरीमध्ये, तो निजे तेची कपिध्वजा समाधी माझी. तो झोपला
तरी ते त्याची झोप नाही, ते झोपणंसुद्धा त्याची काही समाधी स्थिती बघा. हो, मला तर त्या श्लोकाचं मी ना काल यांनी तो श्लोक म्हटला आहे, तो श्लोक मी बघूनच आलो होतो. ते बरं झालं आपण आठवण करून दिली, नाही तर मग विसरला असता. पूर्ण सांगा आता. ते यातला एक बारकावा सांगतो आणि मग श्लोक सांगतो. तो निजे तेची कपे ध्वजा समाधी माझी. आपल्याला अवस्था अनुभवायला येतात ना, कोणत्या? आपल्याला 3 अवस्था अनुभवायला येतात. खरं तर आपल्याला जास्त करून 2च अवस्था अनुभवायला येतात, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. मी माझं सांगतो, मला तर 2च अवस्था जास्त अनुभवायला येतात. मला स्वप्न क्वचितच पडतं. का पडत नाही काय माहिती, बहुतेक गाढ झोप लागत असेल म्हणून पडत नसेल. काल परवाही स्वप्न पडलं होतं पंढरपूरचं, पण ते असं पडलं की माझं दर्शन राहिलं आणि दुसऱ्याचंच झालं. जाऊ दे आता, पुढं जेव्हा कधी पडेल तेव्हा माझं दर्शन होईल. मला स्वप्न पडलं पंढरपूरचं, नाही असं नाही. आता काल परवाच पडलं स्वप्न, पण एक व्यक्ती असा भेटला, मी म्हणलं दर्शन झालं का म्हणून, 4 तासच झालं स्वप्नात बरं. आणि मी आत्ताशी पोहोचलो आहे. बहुतेक लागा नाही आपला नंबर, जेव्हा लागायचा तेव्हा लागेल. पण जास्त करून आपल्याला जागृती आणि सुषुप्ती या 2 अवस्था अनुभवायला येतात की नाही. प्रामुख्याने 4 अवस्था, तशा तर बऱ्याच अवस्था आहे, पण प्रामुख्याने इथं घेऊ आपण. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि महात्म्याला प्राप्त होती समाधी. समाधी अवस्थेमध्ये काय होतं, आपल्याला जी सुषुप्ती अवस्था आहे की नाही, सुषुप्ती अवस्थेमध्ये आपली वृत्ती अज्ञानात लीन होते. अज्ञानात वृत्ती लीन झाली की त्याला सुषुप्ती म्हणतात, आणि वृत्ती आत्मस्वरूपात लीन झाली की त्याला समाधी म्हणतात. महात्म्याच्या जीवनामध्ये अज्ञान कधीच नाही. म्हणून आपल्याला जेव्हा अवस्था अनुभवाला येतात, गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात, महात्म्याला 2च अवस्था आहे आणि आपल्यालाही 2च अवस्था आहे. आपल्याला जागृती आणि सुषुप्ती या 2च अवस्था प्राप्त आहे. कारण स्वप्न नाही. आपल्याला स्वप्न जरी पडलं तर स्वप्न आपल्याला खरंच वाटतं ना. म्हणून खरं जागृतीमध्ये आपल्याला खरं वाटतं, तसं स्वप्नसुद्धा आपल्याला काय वाटतं, खरं वाटतं. म्हणजे आपलं स्वप्न आणि आपली जागृती काय झाली, एकच झाली. म्हणून जागृती आणि स्वप्नाची आपल्याला एक अवस्था आहे, जागृती. आणि म्हणजे जीव आला तर जागृतीत येतो आणि गेला तर सुषुप्तीत जातो. म्हणून तर काही लोकांना स्वप्न पडलं ते तुळशीच्या कानात सांगतात, किंवा सिद्धेश्वराच्या समोरचे नंदी नाही का, नंदिकेश्वर, त्याच्या कानात बरीच लोक सांगतात बरं. त्यांच्यामुळे मागं बारी थांबते आणि ते नाही सोडत. नंदी म्हणत असं काय माझं भाग्य कुठून आला बघ, कानच सोडत नाही. त्या कानात सांगतात, ते स्वप्न पडलेले असतात त्यांना. म्हणजे जीवाला स्वप्नसुद्धा खरंच वाटतं. म्हणजे जीवाला 2च अवस्था आहे, कोणतं, स्वप्न आणि जागृती मिळून जागृती, आणि गेला तर सुषुप्ती अवस्थेमध्ये. महात्म्याला 2च अवस्था आहे, कोणत्या, एक तर समाधी किंवा स्वप्न. महात्म्याला स्वप्न पडलं तरी स्वप्नच वाटतं, आणि महात्मा जागृतीमध्ये जरी आला तर जागृतीतलं जगतही त्याला स्वप्नच वाटतं. म्हणून महात्मा जगतो स्वप्नातच, आणि गेला तर झोपेमध्ये अज्ञान नाही ना महात्म्याचं. अज्ञान नसल्यामुळे त्याची वृत्ती स्वरूपात लीन होते. म्हणून महात्म्याला 2च अवस्था आहे. महात्मा आला तर स्वप्नात, गेला तर समाधीत, आणि जीव आला तर जागृतीत, गेला तर झोपेत. काय अधिकार आहे आपला. आपल्याला 2च अवस्था आहे. महात्म्याला 2 अवस्था म्हणतो. निजे तेची कपे ध्वजा समाधी माझी. आता या 2 वय आहे की नाही, या 2 वयाचं स्पष्टीकरण एका श्लोकात आलं आहे बघा. आत्मात्वं गिरिचा मतिः सहचरा प्राणाः शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोग रचना नेत्रा समाधी स्थितिः संचारपदयोः प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वो गिरा. स्तोत्राणि सर्वो गिरा यद्यत् कर्म करोमि अखिलं शंभो तव आराधनम. शिवमानस पूजेमध्ये आलेला हा श्लोक आहे. काय गोड आहे बघा. श्लोकाचा भाव असा आहे, ते स्वतःला सांगतात, हे प्रभो, माझा आत्मा म्हणजे भगवान शंकर आहे, माझी असणारी बुद्धी पार्वती माता आहे, बुद्धी अनन्य आत्मस्वरूपाशी. प्राण कोण आहे, भगवान शंकराचे गण आहे बघा. गणाः प्राणाः सहचराः हे सांगितलं. माझं शरीर म्हणजे माझं आत्मस्वरूप असणाऱ्या भगवान शंकराचं मंदिर आहे. अनेक प्रकारचे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय इंद्रियाकडून भोगले जातात. तर ते विषय म्हणजे काय आहे, एक प्रकारची पूजा आहे. पूजा ते विषयोपभोग रचना. त्या महात्म्याला लागलेली झोप
निद्रा समाधी स्थिती, तो निजे तेची कपिध्वजा समाधी माझी. कारण त्याच्या निद्रेमध्ये अज्ञान नाही, त्याची वृत्ती अज्ञानात लीन होत नाही, स्वरूपात लीन होते. निद्रा समाधी स्थिती. नंतर तो महात्मा चालू लागला संचार पदयो प्रदक्षिणा विधी. तो कुठेही चालू लागला की त्याची ती काही प्रदक्षिणा आहे बघा, प्रदक्षिणा विधी. आणि तो काही जरी बोलू लागला की स्तोत्राने सर्व वाग गिरो, त्याची सगळी असणारी वाणी गिरा, स्तोत्राने सर्व गिरो असा. सगळ्या गिरा म्हणजेच वाणी, सगळ्या प्रकारची वाणी स्तोत्र आहे. आणि तो जे जे कर्म करतो, यद्यत कर्म करोमि अखिलम शंभो तवाराधनम, तुझी आराधना आहे बघा. शिवमानस पूजेमधला श्लोक आहे, त्या सगळ्या श्लोकाचा अनुवाद या 2 ओव्यामध्ये आला. एवम तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन, अद्वयामज गमन तो चाले तेची, तो करी ते तुली पूजा, तो कल्पी तो जप माझा, तो निजे तेची कपिध्वजा समाधी माझी. आणि किती अनन्य असतो बघा. याकरिता पुढे उदाहरण देतात. जैसे कनकेसे कांकणे, अशी जे अनन्यपणे, तो भक्ती योगे येणे मजसी तैसा, उदकी कल्लोळ कापुरी परिमळ, रत्नी उजाळ अनन्य जैसा, किंबहुना तंतुसी पट, का मृत्तिकेशी घट, तैसा तो एकवट मजसी माझा, या अनन्य सिद्धा भक्ती, या आघवाची दृश्य जाती, मज आपण पेया सुमती द्रष्ट्या ते जाणे. इथपर्यंत सगळा संबंध आहे बरं या ओव्यांचा. तो किती अनन्य असतो. अनन्य शब्दाचे 2 अर्थ होतात. अनन्य म्हणजे एका परमात्म्याशी एकनिष्ठ राहणं, याला अनन्य असं म्हणतात. आणि अनन्य शब्दाचा दुसरा अर्थ आहे अन्य. अन म्हणजे नाही, अन्य म्हणजे वेगळा. जो परमात्मा स्वरूपापासून कधी वेगळाच होत नाही त्याला अनन्य म्हणतात. आणि एका परमात्म्यापासून तो दुसऱ्याचं भजनच करत नाही त्याला अनन्य भक्त असं म्हणतात. 2 अर्थ बरं. एका परमात्म्या वाचून बाकी देवाला ओळखत नाही तोही अनन्य, आणि स्वतः परमात्मा स्वरूपापासून स्वतःला वेगळं समजत नाही तो सुद्धा अनन्य. अन्य, अन म्हणजे नाही, अन्य म्हणजे वेगळा. ते अनन्य भक्ती कशी आहे, कसा एकरूप आहे करता उदाहरण. जैसे कनकेसे कांकणे, अशी जे अनन्यपणे, कनक म्हणजे सोनं आणि कांकण म्हणजेच काय, सोन्यापासून तयार केलेली बांगडी. ज्याप्रमाणे सुवर्ण कंकण सोन्याशी अनन्य आहे की नाही. म्हणजे कसं आहे, कंकण आपण वेगळं म्हणतो पण कंकणामध्ये काय आहे, सगळं सोनंच आहे. मग त्या सोन्याशी कंकण कसं आहे, अनन्य, एक रूप आहे, वेगळं होत नाही. तो भक्तियोगे येणे मजसी तैसा, भगवान म्हणतात तो माझा भक्त या भक्तियोगाने. कोणती भक्ती, ही ज्ञानसिद्ध भक्ती. आम्ही ते परमभक्ती आपली म्हणू, ज्ञानी येते ससंविती, शैव म्हणती शक्ती. आम्ही ते परमभक्ती आपुली म्हणू, या भक्तीने तो माझ्याशी अनन्य होऊन राहतो. किंबहुना नाही, उदकी कल्लोळ, पाण्यावर असणारी लाट अनन्य एकरूप आहे. कापुराच्या ठिकाणचा सुगंध एकरूप आहे. रत्नाच्या ठिकाणी असणारा प्रकाश ज्याप्रमाणे रत्नाशी एकरूप आहे, फार काय सांगावं. किंबहुना तंतुसी पट, पट म्हणजे वस्त्र, वस्त्र तंतूच्या बरोबर अनन्य आहे. का मृत्तिकेशी घट, मातीचा घट मातीशी अनन्य म्हणजे एकरूप आहे. तैसा तो एक वटमजसी माझा, तो माझाच भक्त आहे, माझा अंश आहे तो. आणि मजसी एकवट, माझाच अंश असल्यामुळे माझ्याशी एकरूप आहे. तो जर वेगळा असता तर कधी एकरूप झालाच नसता. फार काय सांगावं, पण झाला कशाने एकरूप, या अनन्य सिद्धा भक्ती. अनन्य म्हणजे एक रूपत्वाचं दर्शन करणारी, आणि सिद्ध भक्ती म्हणजे स्वयंप्रकाश असणारी, स्वयंसिद्ध असणारी, अनन्य असणारी भक्ती. या अनन्य सिद्धा भक्ती, या अनन्य अद्वैत भक्ती म्हणतात त्याला, ज्याच्यामध्ये परमात्माने आपण वेगळा राहत नाही. या अनन्य सिद्ध भक्तीच्या द्वारे या आघवाची दृश्य जाती, दृश्य म्हणजे जगत, जात म्हणजे समूह, संपूर्ण दृश्य प्रपंचाच्या समूहामध्ये जरी तो राहत असेल तरी पण या सगळ्या समूहाच्या द्वारे मज आपण पेया, आत्मस्वरूप असणारा जो मी, त्या मला द्रष्टा ते जाणे. द्रष्टा हे म्हणजे पाहणारा आहे, स्वयंप्रकाश साक्षी आहे. आणि सगळ्या दृश्य पदार्थाला पाहताना तो दृश्याला पाहत नाही बरं, त्या दृश्य पदार्थाचं दृङ्मात्र अधिष्ठान जो परमात्मा आहे, ज्याला दृश्याच्या सापेक्ष द्रष्टा नाव आलं आहे. दृश्य गेलं की द्रष्टाभाव निघून जातो आणि दृङ्मात्र स्वरूप राहतं. त्या आघवाची दृश्य जाती,
पाहतो दृश्य म्हणजे दिसतं त्याला दृश्य, आणि तो दृश्यात पाहतो कोणाला? द्रष्टे स्वरूपाला पाहतो. म्हणजे त्यालाच का कळतं? त्याचं कारण सुमती. माझा आपण पिया सुमती द्रष्टा ते जाणे. त्याची बुद्धी फार चांगली आहे, आणि ज्याची बुद्धी शुद्ध आहे तोच परमात्मा दर्शन करू शकतो. कुठे पाहतो, कसा पाहतो, मग त्याला हा बोध प्राप्त झाला की काय आनंद होतो, याचा विचार पुढे सांगणार. तो चिंतन आपण उद्या पाहू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.